whipping up the babies, got the pot. May. नमस्कार मित्रांनो, अक्षय गरज ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत आहे. तर स्पिटी व्हॅली रोड ट्रिपचा दिवस आहे आज 7वा आणि कालचा स्टे आमचा होता टाबोमध्ये. तर आता सध्या आहोत आम्ही टाबोमध्ये. आता 6:30 वाजायला आलेले आहेत आणि सर्व पोरं रेडी आहेत. आणि आजचा म्हणजे आज काय काय एक्सप्लोर करणार आहोत आपण. स्पिटी काय आहे सर्व आपण एक्सप्लोर करणार होतो तिथे. आणि हे बघा काय आता बोलायचं. थांबा काय बोलला काय आला काय नाही ते आणि घेतलं एवढंच बोललो मी का खिशातून हात. ठीक आहे चला आता तुम्ही सांगा काय काय एक्सप्लोर करणार होतो. पण काय नाही मी आता जाणार आहोत. पहिल्यांदा गाडीमध्ये बॅगा ठेवतो तिथून आम्ही ठरवू काय करायचं ते. तर ती आज bag- सर्व मेन पॉइंट्स आजच आहेत आणि ते. त्याच्यामध्ये आमच्या एका माणसाने बॅगा एवढ्या आणल्यात की आम्हाला 4 बॅगा. हो तर मित्रांनो आता आम्ही टाबूवरून निघालो काजासाठी. तर काजा म्हणजे जे काही मॉनिस्ट्री असतील सर्व एक्सप्लोर करण्याचा आज प्रयत्न 100% आमचा असेल आणि आम्ही करणार आहोतच. तर बघूयात आता सर्व मुलं 6:30 वाजायला आलेत आणि सर्व रेडी आहेत. म्हणजे आजचा प्रवास देखील लवकरच चालू होणार आहे आमचा. आणि हे बघा इथे एवढा टाइमपास करतात ना ते काय हे बघू शकता. विक्की बाय काय तुमची कंप्लेंट आहे. सर्वात लेट आता बॅगा भरायच्या तुमच्यावरच राहिल्यात. झालेत ना. ओके देन लेट्स गो. बघूयात आता पुढं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो आता आम्ही निघालोत. 6:30 होतातच कारण की बॅगी वगैरे लोड करायला लागतात. सामान वगैरे ठेवून वगैरे अर्धा तास जातोच. तर आम्ही निघालोत. आता आम्ही चाललोत काजा साईडला. धनकर मॉनेस्ट्री किंवा ग्यू मॉनेस्ट्री दोघांपैकी एक जी पहिली लागेल ती मॉनेस्ट्री आम्ही करणार आहोत. मित्रांनो रोड बघू शकता. गाड्या बघा कशा क्रॉस होतात. ये नीचे डायरेक्ट नदी. मित्रांनो आत्ता आलोत आम्ही धनकर मॉनेस्ट्रीला. तर इथं चढायला लागते वरती. बघू शकता कसा रोड आहे चढायला. हा आणि थंडी तर खूप आहे. बेकार थंडी आहे. कोलबी झाली गायच कोलबी. हा ए ब्लॉग मध्ये वाटी पॉलिसी मारू नको. ब्लॉग मध्ये वाटी काही पण पॉलिसी मारतात. दम लागत असेल तरी एकदा दम नाही लागत बोलतं. चला इथून चढा. इथून वरती. कुठून इथून हा वो जैसी जिसकी सोच. कुठून पण चढा. आता आम्ही धनकर मॉनेस्ट्रीच्या ऑन द टॉप आहोत. आणि यानं आहे ना फोटो काढायचे आहेत. फोटो मध्ये जेवढा टाइमपास करतात ना काय बोलायचं. बघू शकता. तुला ब्लॉग मध्ये यायचं का. ये हा काय आला काय विषय आहे. काय नाही बघ ना किती उंच आहे गाडी. बघ ना एवढी दिसते इथून. बघे ना ती बघ गाड्या चालतात बघ. आले तुझी मुंगी सारखी दिसते. मुंगी सारखी ना एकदम. तुमचा विषय काय पहिलं सांगा मला. काय नाही त्याला फोटो काढायचे. विकीचं म्हणणं आहे का तो ब्लॉग मध्ये प्रॉपर आला पाहिजे. प्रॉपरली त्याला त्याच्यामध्ये घेणार. फक्त तुम्ही एकाच माणसाला घेता आधी त्याच्यामध्ये पण कमेंट करतात आम्हाला की तुम्ही कोणाला जरा ते फक्त हे करा. विषय एवढाच होता का विकीचं म्हणणं असं आहे का सर्व जेवण मी करतो पण मला ब्लॉग मध्ये विकी हायलाइट आहेच पहिल्यापासून. तो आतिश म्हणून पोरगा आहे. कंटिन्यू त्याला घेतात. त्याच्यावर ऑब्जेक्शन आलं. आता आहोत आम्ही धनकर मॉनेस्ट्रीला.
तर शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला सांगायचं झालं धनकर मॉनेस्ट्रीची माहिती म्हणजे ही मॉनेस्ट्री एक अशी आहे, ही स्पिटी व्हॅलीच्या सगळ्यात मधोमध ठिकाणी लोकेटेड आहे आणि ह्या मॉनेस्ट्रीचा बाजूचा नेचर आहे तो इतर मॉनेस्ट्रीपेक्षा वेगळा आहे. तर बघू शकता तुम्ही किती टाइमपास करतात फोटो काढण्यासाठी. एवढा टाइमपास होतोय ना, नुसतं फोटो. मॉनेस्ट्री बघायची लांब राहिली पण फोटो पहिले काढतात. एवढी सुंदर आहे मॉनेस्ट्री तर फोटो झालेच पाहिजे. मॉनेस्ट्री सुंदर आहे आणि मॉनेस्ट्री अशी ठिकाणी लोकेटेड आहे. इथल्या या मॉनेस्ट्रीचा नेचर पण सर्वात वेगळा आहे म्हणून जरा फील वेगळी आहे. बाहेरून चलो आता चालवतो आम्ही नेक्स्ट स्पॉटला. चला मित्रांनो, आता आम्ही थांबलेलो आहोत आईस कॅफेच्या इथं, पण आईस कॅफे नाही आहे. आईस कॅफेची तर एक खुर्ची आहे न गोणी ठेवल्या. यो व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा आहे. आदित्य इथं निसता लेस काय खाईल काय काय खाईल बघा. जिथं पॉइंट दिसल तिथं लगेच सगळं गाडींशी उतरतात, एकाच्या मागची एक डायरेक्ट फोटो काढायला उभं राहतात. लोक उतरतात फोटो काढायला, यो उतरते खावायला. लाईनशी उतरतात डायरेक्ट. सगळे स्पॉटला सगळ्यांचा एकच फोटो. मित्रांनो, आता मी पोहोचलो काजामध्ये आणि सकाळ 10 वाजलेले आहेत आणि ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. फुल जाम झालाय. क्या बोलता है? लोग सर होम स्टे सर? हाँ 10 लोग हैं सर होम स्टे मिलेगा सर, खाना पीना बनाने के लिए मिलेगा सर. कितना लोग? आ जाओ ना सर, बाद में आ जाओ. किधर है रूम? आ जाओ सर, दिखा दो. रूम किधर है पहले बताओ. दिखा ना सर, आ जाओ. पहले बताओ, इधर से दिखाओ ना रूम किधर है. और मैं क्या बोल रहा है, हेलो इनको लेके जाओ और इनको इधर उधर ही रखो. हेलो सर जी, क्या कॉस्ट है रूम का? रूम का सर 6,000 रुपये पड़ेगा. आपको 3 रूम लेना पड़ेगा. 6,000 मतलब 6, 12 and 18,000. हाँ. हमको नहीं रहना है इधर. जान दो फिर, रहने दो फिर. गरीब लोग निकलो. आत्ता हो तुम्ही काजामध्ये. पेट्रोल पंपावर गाडी तर काय डिझेल टाकायला आम्हाला भेटलाच नाही, ऑप्शनच नाही, गाडीच गेली नाही. म्हणून आम्ही सेकंड ऑप्शन कॅन आणले आणि कॅनमधून आता डिझेल फिल करतो. आहेत का नाही प्रॉब्लेम्स? खूप प्रॉब्लेम आहे खरोखर. कॅन कॅरी करा. जर तुम्ही कॅन घेऊन आलात तर तुम्हाला डिझेल लवकर भेटेल. 100% कार गेलात तर तुम्हाला खूप मोठी रश आहे लाईन. खूप मोठी रश आहे म्हणून ऑप्शन एकच आहे की कॅन कॅरी करा आणि डिझेल भेटेल तिथं टॉपअप करा. मित्रांनो, आत्ता आलो आम्ही जगातल्या सर्वात उंच पोस्ट ऑफिसवर. वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस बघू शकता. रोड कसा होता भाऊ? रोड डेंजर, लई वरती यावं लागतंय. इथं बघा सगळी पोस्ट लिहतात. आम्ही पण घेतलाय. आता पोस्ट टाकतो. पोस्ट डायरेक्ट येईल जासईला. जासईला येते का वसईला जाते तर काय माहिती. टाकताना तर खऱ्या काय माहिती आता काय विषय आहे. नजारा बघू शकता मित्रांनो. हा डेंजर सीन आहे, डेंजर. पब्लिक सगळी महाराष्ट्रातली पब्लिक आहे ना, महाराष्ट्रात कोण राहिलाय का नाही, सगळी इकडंच आली पब्लिक. बघू शकता. निकी भाई कुठं आपण आता? जगातले सगळ्यात हायेस्ट पोस्ट ऑफिसला. ही पोस्ट आहे बघा. कुठं पाठवते आता ही? जासईला पाठवतो डायरेक्ट आता पोस्ट. बघू शकता. आता वेदर काय डेंजर आहे. इथं फुल पब्लिक आहे. विकी भाई चल आता आपण पोस्ट देऊ. पोस्ट टाकू चल डायरेक्ट. चल. और हॉस्टेल मेनली आत्ता आहोत आम्ही जगातल्या सर्वात मोटरेबल विलेजमध्ये. म्हणजे तिथं येताना एवढं डेंजर रस्ता होतं. कसं होतं रस्ता? बेकार. तरी आमची थारवाला आहेत ना तर काय बोला अजून देत नाही. आम्ही एवढी तर फोटो काढणार काय म्हणजे आम्हाला त्यांना, आम्ही त्यांना असं नाही बोलणार काय. आम्हाला त्यांना ब्लॉगमधून संदेश द्यायचा आहे की किती टाइमपास करता तुम्ही. बरोबर ना विकी? विकी तुझा मत काय? लवकर पण. आम्ही तर एकच बोलू का, फोटो दूरचं कमी करा. त्या स्पॉट असतील फोटो कोण काढतात त्याचं? फोटो काय आहोत आम्ही वर्ल्ड हायस्ट कॅफेला. ही बघा, हे कुठं आलो तुम्ही? कॅफेमध्ये. व्ह्यू कसा आहे? व्यू एक नंबर आहे. कडक व्ह्यू. क्रेझी. पब्लिकला सांगा प्रवास का स्लो होत आहे.
प्रवास स्लो म्हणजे तुम्ही मॅपला असं लावलत ना की दाखवेल तुम्हाला 1 तास आणि तुम्हाला ते यायला लागतील 3 तास रोडच असा आहे. आणि तो पण विषय नाही, ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होतो. होते एका ठिकाणी तिथं 5 मिनिटं लागणार, तिथं 15 मिनिटं लागतात, म्हणून तुम्ही समजू शकता. आणि कॅफेचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता आम्ही थांबलो लांगजा व्ह्यू पॉइंटला. इथून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर इथूनच व्हिडिओ येतात, बघू शकता. सर कुठे झालं तुम्ही? विलेज बघतो ते तुमच्या गाडीतलं काय विषय आहे? केसरी पिक्चर मध्ये तो दाखवलेला आहे, म्हणजे अक्षय कुमारने सांगितलंय केसरी विले का लांगजा विलेज आहे. लांजा विलेज व्ह्यू पॉइंट आहे. इथून तुम्ही रात्री जर तुम्ही इथे बसून जर व्ह्यू घेतलात तर एवढे छान स्टार्स दिसतात ना. आणि पुढे तर तुम्हाला ग्लेशियर दिसू शकतो. ग्लेशियर बघा, एकदम जबरदस्त असं ग्लेशियर. ग्लेशियर बघू शकता मित्रांनो. यस. विकी बाय कसा आहे माहितीये का, तुम्ही व्लॉग जर कोण बघत असाल तर विकी बाय सगळ्यात जास्त हायलाइट होते व्लॉग मध्ये बघा. आणि हा जो आहे ना हा आमच्या गाडीचा साप पाळलेला आहे. साप पूजा घालतात, साप आहे. मला यांच्या गाडीत का पाठवलं माहितीये का, हे सारखं फोटोला थांबा, इथे थांबा, तिथे थांबा, म्हणून त्यांची तुझा दबदबा आहे का त्यांच्यावर? अच्छा लेट्स गो. चलो गाइस चलो. तर मित्रांनो आता वाजलेले संध्याकाळचे 4 आणि आम्ही आता चाललो की मॉनेस्ट्री बघायला. मी मस्त एकटा आपला आरामात चाललो आहे, कारण की ऑक्सिजन लेवल थोडा डाऊन होत आहे, म्हणून काही जण मागं आहेत, काही जण पुढे गेलेत. चला. आता आम्ही उतरलोत मॉनेस्ट्री बघून खाली. तिथं व्हिडिओ काढण्यास अलाउड नव्हता म्हणून आतमधली व्हिडिओ काही काढली नाही. आणि इथं सध्या बुद्धिझम लोकांचे फंक्शन चालू आहेत म्हणून थोडासा रश पण आहे. सगळीकडेच रश आहे इथं, बघू शकता. काय करता? थंडी लागते का काय तुम्हाला? थंडी आहे. ते वावलकर बोलता ना या वावला एक्सप्रेस विकी बाय पाडेल. अशी तशी थंडी ओ नाही. काका तुमचं काय काम आहे इकडं? थंडी लागते गाडीत बसलो. मित्रांनो तुम्ही बघू शकता मागं चिमचॅम ब्रिज, जगातला सर्वात डेंजर सस्पेन्शन ब्रिज आहे. भाऊ कुठलं तुम्ही? मुंबई. आम्ही पण मुंबईचे आहोत. जय महाराष्ट्र. जगातला सर्वात खतरनाक सस्पेन्शन ब्रिज हा आहे आपल्या स्पिटी व्हॅलीमध्ये. बघू शकता सगळी पब्लिक इथं फोटो काढण्यासाठी थांबते.